सर्वांना नमस्कार। तर आज आम्ही बनवत आहोत काटेरी पोह्यांचा चिवडा। तर साधारण 1 किलो पोहे मी इथे घेतलेले होते आणि आज सकाळी छान ऊन पडलेलं होतं, तर त्यामुळे ते छान उन्हामध्ये सुकवून पण घेतलेले होते मी। तर त्यामुळे मला ते भाजून घेण्याची वगैरे तळून घेण्याची काहीही गरज पडली नाही। त्यानंतर इथे तेल छान गरम झालेलं होतं, तर सर्वात आधी मी शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत तळून घेतले। तर चिवड्यामध्ये खूप सारं मटेरियल असलं ना की चिवडा पण छान टेस्टी लागतो। तर इथे मी मका पोहे घेतलेले आहेत। तर मका पोहे मी चिवड्यामध्ये जरा जास्तच वापरते, कारण मुलांना ते खूप आवडतात। आणि खोबरं मी सकाळीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, त्यामुळे ते छान पातळ पातळ कापल्या पण गेलेलं होतं आणि छान खरपूस भाजल्या पण गेलेलं होतं, बघू शकता। तर तर इथे शुभ्राने छान डाळ्या निवडून वगैरे मला दिलेल्या होत्या। तर इथे डाळ्या पण मी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेते। तर ह्या अशा आपल्या डाळ्या पण झालेल्या आहेत। तर चिवडा बनवण्याच्या आधी मी करंजीचं सारण पण बनवून घेतलं, कारण ते सारण छान मुरलं ना की मग करंज्या पण आपल्या छान लागतात। तर करंज्या उद्या करणार आहे मी, तर त्यामुळे मी आज ते सारण पहिलं करून घेतलं। तर इथे छान मी कढीपत्ता पण टाकते चिवड्यामध्ये। त्यानंतर आपले जे काजू बदाम आहेत ते पण तेलामध्ये छान तळून घेते आणि मग नंतर जिऱ्याची छान फोडणी दिलेली आहे। आणि त्यानंतर जे मसाले मी आणलेले होते, कांदा लसूण मसाला आणि रामबंधूचा आपला चिवडा मसाला, तर ते सर्व मी तेलामध्ये छान परतवून घेतलेलं आहे। तर दरवेळेस मी सम्राटचा कांदा लसूण मसाला आणते, पण मग ह्यावेळेस मला काही तो भेटला नाही। त्यानंतर हे सर्व मटेरियल मी एकत्र करून घेतलं छान हाताने। आणि त्यानंतर मग लास्टला त्याच्यामध्ये मी थोडं फरसाण आणि बारीक शेव आणलेली होती, ती पण त्यामध्ये टाकून घेतली। तर चिवडा थोडासा थंड झाल्यानंतर, म्हणजे साधारण एक 10-15 मिनिटांनंतर मी त्याच्यामध्ये लागेल तसं आपल्याला मीठ आणि पिठी साखर टाकलेली होती। तर चिवडा इतका छान आणि इतका टेस्टी झालेला होता आणि एकदम कुरकुरीत झालेला होता। तर मुलांना पण खूप आवडला आणि शुभ्राच्या पप्पांना पण खूप आवडलेला होता। तर दरवर्षी मी असाच चिवडा बनवते, तुम्ही कसा बनवतात? तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। बाय।